पुराणात एक कथा खूप सुंदर आलेली आहे. शनीची आणि लक्ष्मीचे थोडीशी भांडणं झाले. मी तात्विक भांडणं. शनिदेव म्हणले मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि लक्ष्मी म्हणाले नाही नाही तू मी हजारो पटीने तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग यांचं भांडणं केलं, विष्णूकडे गेलं. म्हणले आमच्या दोघातून कोण श्रेष्ठ आहे? म्हणले असं काय कळत नाही कोण श्रेष्ठ आहे. तुम्ही 100 पाऊल दोघंही चाला आणि माझं चालून परत या. दोघालाही चालायला लावलं आणि दोघंही परत आले. म्हणजे आता कोण श्रेष्ठ आहे? म्हणले असं आहे, लक्ष्मी येताना चांगली आहे आणि शनी जाताना चांगला आहे. असतो म्हणजे ही लक्ष्मी. आणि लक्ष्मीची दुसरी घटना अशी आहे, लक्ष्मीचे नख आहेत ना, पायाचे नख परत फिरलेले आहेत लाता मारून मारून, आणि इथं कपाळाला घट्टा पडलेला. बघा तुम्ही मुस्लिम समाजाचा काय माणूस असतो ना, अल्लाह हुब्बर करणारा, तो नमाज पाडणारा, तो नमाज पाडून पाडून डोकं टिकून असा चट्ट पडलेला असतो. किंवा एखादी आपली महिला कुंकू लावून लावून कधी ते कुंकू उत्तानी तसं तिथं जखम होते, तसं लक्ष्मीच्या कपाळाला असं ते कुंकू लावायच्या जागेवर असे जखम झालेली होती. लक्ष्मीला विचारलं तुमचे हे पायाचे नख परत फिरलेत आणि हे कपाळाला, ते म्हणली काय, जी लोक मला काहीच मागत नाहीत, सदा माझ्याकडे पाठ फिरवलेली असते, काहीतरी मागावं म्हणून त्यांचं दर्शन घेऊन पाया पडून पडून माझ्या कपाळाला इथं डोक्याला चट्टा पडला. आणि म्हणजे हे जे पायाला नाही म्हणले, जे भिकारीवरतीचे लोक आहेत ना, जे माझ्या मागे लागलेले त्यांना लाता घालून घालून हे पायाचे नख परत फिरले. का आता तुम्ही कळवून घ्या. म्हणून तिच्या माग लागून तीच आपल्या घरी येत नाही. म्हणून ज्या डेरे बाबांचं जीवन, जे रामदास बाबांचं जीवन, साधू बाबा वायकर यांचं जीवन ज्या सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये परिपूर्ण झालं, त्या जोग महाराजांचे गुरु होते. म्हणजे चालता चालता त्यांनी ज्यांनी मार्ग, ज्यांच्यामुळे ते आळंदीला आले, खूप मोठा गाजलेला पंजाबी केसरी म्हणून होते पैलवान सरदारजी. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात कुस्त्या असायच्या पूर्वी आषाढी वारी टायमाला. आता बैलाचा बाजार आहे, तर पैलवान राहिलेच नाही. काय झालं नाही, तर पहिल्या कुस्त्या असायच्या 2 दिवस. आणि मग जोग महाराजांनी पैलवान पाडला म्हणून जोग महाराजांची हत्तीवरून मिरवणूक पंढरपूरमध्ये काढली त्या काळात. आणि गंगागिरी महाराज सरला बेटचे पहिले महंत, ते गंगागिरी महाराज, ते तिथे बसलेले होते. अरे ते म्हणले हे कोण कोणाची मिरवणूक काढली? म्हणजे तो आळंदीचा आपला पुण्याचा विष्णू झोग म्हणून पोरगा आहे, खूप मोठा गाजलेला पहिला. म्हणजे ते मग बोलवा जरा दिला. जोग महाराज खाली उतरून आले, झांग लबूट लावलेलं बलदंड शरीर, पायावर लोटांगण घातलं, दर्शन घेतलंय. तर म्हणले काय कशासाठी मिरवणूक काढली? नाही बाबा मी पंजाबी केसरी लोळवला, जे दिल्ली ज्यानं गाजवली. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये कुणालाच तो हाताला हात देऊ देत नव्हता, इतका वीज चमकलेला सफळ खेळाडू होता. खरं सांगू तुम्हाला, तुमचा पकवाज असेल, गायन असेल, तुमची वीज कडकल्यासारखं असं जीवन पाहिजे तुम्हाला. कुठलंही असं थोडंच पण गोड. खरंच तुम्ही जर पकवाजाला वाजवायला बसले ना, धीरधीरगत तकडन घिन दिन घिन तकीर धा तकीर धा तकीर धा तकीर धा तकीर धा तकीर धीन धिट तिट धाकी तिट धाकी तिट धाकी तिट कडे तिकडे धाकी तिकडे धा 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 तिकडे धा धा तिकडे धा, असं तुमचं चाललं पाहिजे. इलेक्ट्रिक ह्याच्यासारखं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पैलवान असेल ना, देवा थापा म्हणून पैलवान आहे बघा. आता महाराष्ट्राला कुठलाच पैलवान त्याने सोडला नाही, तो पाडतोच. आणि दिसायला एवढाच आहे, देवा थापा आला म्हणलं बस, बाकीचे थपीला लागतात. तो कुणालाच तो पाडल्याशिवाय राहत नाही. तसं काय कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या संप्रदायाचा, कुठल्या देशातला आहे, तो नेपाळचा आहे. मजुरी करायला भारतामध्ये आलेला, महाराष्ट्रामध्ये असा तो पैलवान. खेळ पाहिजे महाराज, खेळ उचल टाक, पडलं तरी चालेल पण खेळ असा पाहिजे. तसं वक्तृत्व असेल, गायन असेल, वादन असेल. जोग महाराजांचा खेळ महाराज काय सांगा तुम्हाला. गंगागिरी महाराजांनी विचारलं, म्हणले मी तो पैलवान पाडलाय. एवढा हो, पण म्हणले असं एक पैलवान असा गाजलेला आहे भारतामध्ये, जगात गाजलेला आहे, तो कुणालाच पडत नाही. जोग महाराज म्हणले मला सांगा, म्हणले गंगागिरी महाराज समोर असे लगेच म्हणले मला सांगा, नाव सांगा फक्त. अरे म्हणले नको, तू नाही नादाला नको लागू, ते तुला नाही पडायचा, तुम्ही फक्त मार्गदर्शन करा, त्याला सुद्धा पाडलं म्हणून समजा. गंगागिरी महाराजांनी जवळ बोलून घेतलं
पाठीवर हात फिरवला आणि गंगागिरी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. विष्णू, तू पैलवान आहे, त्याचं नाव आहे काळ. बाबा फक्त मला सांगा, मार्गदर्शन करा, त्याला सुद्धा पाडतो. ऐकशील? हा, ऐकणार म्हणजे. फक्त ज्ञानेश्वरी हातामध्ये घे आणि हजारो पारायण आजनवक्षाखाली कर. आणि जी मोठमोठ्या लोकांनी फडकरीनी ज्ञानेश्वरी बांधून ठेवलेली ना, तिचं पारायण नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, त्याच्यावर काहीच नाही. ती ज्ञानेश्वरीचे पारायण ही 7 दिवसात पारायणाची परंपरा सद्गुरू जोग महाराजांनी सुरू केलेली, त्याच्या अगोदर नव्हती. आणि पुन्हा प्रवचन, मला बरं वाटलं प्रवचन होतं. नाही तर आता हे प्रवचन नाही महाराज, बाकीचे पुराण आहे ना, माऊलीने सांगितलं हे जे पुराण आहे ना, पुराण आता हे जुनाट झालेत. हे नवा कपडा ना 5-25 मीटर, आणि जेवढे घरातले पुराण आहेत तेवढे पक्के बांधून ठेवा. एका गठ्ठ्यात बांधायचे, चौरंगावर ठेवायचे आणि दररोज त्यांचं लांबून दर्शन घ्यायचं. आणि दररोज जिचं स्तनपान करायचंय, जिचं दूध पिऊन तुम्ही कळीकाळावर मात करणार आहेत ना, ती मातृदेवता ज्ञानेश्वरी, तिला वाहून घ्या जीवनामध्ये. हे अर्जुन खाडे अर्थ सांगतोय, हे माझं बोलणं नाही, माऊली स्वतः सांगतात. आता तुम्हाला ते अर्थच कळत नाही, त्याला काय माझा विलाज नाही. बघा माऊली काय म्हणतात, वाया व्यर्थ कथा, सांडी मार्ग, त्या रस्त्याने जाऊच नको. आणि ही जी ज्ञानेश्वरी ना, जसं गाईचा बछडा तिला ढुसण्या मारून मारून पितो, तानयाचे लागता झटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम धुनवटे, पर्यंत ढुसण्या मारत राहा तिला. ती असा पाना सोडते, तेव्हा तोच पाना पिऊन सद्गुरू जोग महाराजांनी कळेकाळावर मात केली. 100 वर्षाच्या नंतर सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनामध्ये शताब्दी तुम्ही बघितली असेल. आणि माझ्यासारखा का, पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, हे फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीची कृपा आहे. बस माऊलीच्या ओव्या तुम्ही जे जे करू म्हणाल, ऐका जरा ओव्या नीट, ह्या ओव्या जीवनामध्ये ह्या तुमच्या जिहोवर खेळल्या पाहिजेत. तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपयश सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसीचे. तुम्ही जे जे करू म्हणाल ते ते पूर्ण करते ज्ञानेश्वरी. ही माऊली साक्षात, ग्रंथ नाही, ते पुस्तक नाही, साक्षात माऊली आहेत. तुमची ही दृढ भावना पाहिजे. तुमच्या घरामध्ये जी ज्ञानेश्वरी ना, ती माऊली आहे. म्हणून माऊलीने ज्ञानेश्वरी तुमच्या हातात दिली. आणि बाकीच्या पुराणाकडे आज जाऊ नका. 2-2 हजार वर्ष आयुष्य होतं त्यावेळेचे पुराण आहे ते. वाया व्यर्थ कथा, सांडी सोडून द्या, जाऊ नका. बस का सांगतो तुम्हाला, ही ज्ञानेश्वरी इतकी मोठी, एवढी ज्ञानेश्वरी मोठं करते. जो का अर्जुन ज्या वेळेला पहिल्या अध्यापासून ज्ञानेश्वरी बोलत जातो, भगवद्गीतेमध्ये बोलतो, आणि ज्या वेळेला 10व्या अध्यामध्ये तो जातो, 11व्या अध्यामध्ये, त्यावेळेला अर्जुन ओवी लिहितोय, खूप गोड ओवी. अर्जुन म्हणतो, देवा तू मला आजपर्यंत कळलं नाहीस रे, पण आज कळलायस. खरं सांगू तुला, अरे जरी थोरवी तुझी पाहता हो हे कन्हैया, हे कृष्णा, तुझी परंपरा, तुझं जीवन आणि तुझी योग्यता जर पाहिली देवा, थोरवी तुझी पाहत आहो. थोरवी म्हणजे मोठेपणा, योग्यता, क्षमता. थोरवी पाहत आहो, पाशी उभे ठाकवाय योग्य नो हो. तुझ्या पायाच्या चपलेजवळ उभं राहायची आमची लायकी नाही देवा. आणि त्या अर्जुनाजवळ रात्रंदिवस तू उभा आहेस. नुसता उभा नाही, घोड्यांचा खरारा करतोयस, माझे हातपाय दाबून देतोयस. जी इच्छा असेल, एक दिवस वनामध्ये गेला आणि असं वाटलं इथं वातावरण चांगलं आहे, सुभद्रास इथं बरं झालं असतं, एका क्षणात महाराज भगवंताला सुभद्रेचं रूप धारण केलं. किंवा तयाचे सर्व मी करी, जगातले सर्व काही जी इच्छात माझ्या भक्ताचे मी पूर्ण. का सांगतो तुम्हाला, ही ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरीची शक्ती. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. माऊली म्हणतायत ही ज्ञानेश्वरी ना, हे ग्रंथ नाहीये, साचची बोलांचे नव्हे हे शास्त्र. आत्मा संसार जिनते हे शस्त्र, जन्म आणि मृत्यूला समाप्त करणारं शस्त्र आहे. तलवार आहे, तलवार जशी छत्रपतींची तलवार आहे तशी. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी एक. फक्त तुमचं काय कमी पडतं सांगू तुम्हाला, हे भगवंत म्हणतायत अर्जुना,
अर्जुना तू परिससी, तू ऐकतोस अर्जुना, पण त्याचं अनुष्ठान घडत नाही. टाळ घेऊन उभा राहिलेली मंडळी, तुम्ही हे सर्वांना असं वाटतं की नाही नाही आता आहे ना आपल्याला हेच करायचं, किती 2 तास, आणि एकदा गेले चालायचंच. महाराज येतात सांगतात, आपण हो म्हणायचं. 2 तास आता काय विलाज नसतो, हो 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 म्हणायचं. बघा वाक्य कसे भगवंताचे. अर्जुना काय देवा, अर्जुना तू परिससी, तू ऐकतोस अर्जुना, पण परिसोनी अनुष्ठीशी, त्याचं अनुष्ठान करतोस. ऐकतोस आणि त्याचं अनुष्ठान करतोस. मग आम्हालाच काय त्याची वाणी सांगायची, आम्ही पाहिजे तितकं सांगू शकतो. बघा तुम्ही मला सांगा बाबा, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं का नाही, किंवा मोदी साहेबांच्या जागेवर पंतप्रधान आपल्याला एक दिवस का व्हायना पण करावं, नको वाटेल का? करा वाटतं का नाही, व्हावं वाटतं का नाही बाबा तुम्हाला? कुणाला विचारा तुम्ही, व्हावं वाटतं? व्हावं वाटतं सगळ्याला. हे ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला. प्राप्तीची चाड वाहासी अर्जुना, हे अर्जुना कुंती पुत्रा, काय देवा, प्राप्तीची चाड वाहासी, तुला मिळावं वाटतं रे, परी अभ्यासी दक्ष न होशी. बस तुला मिळावं वाटतं पण अभ्यास करत नाहीस तू. अभ्यास कोणी साहेब आले कलेक्टरवर लाल दिवा काढे, चाक 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 चाक, आपल्याला ते बघून सगळं साहेब 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 साहेब, आपलं वाटतं खरंच असंच व्हायला पाहिजे. वाटतं का नाही, का नको वाटतं? उभ्या बुक्यावाले हा वाटतं का नाही? अभ्यासी प्राप्तीची चाड वास, मिळावं वाटतं. पैलवान बघितलं की असं वाटतं देवा थापा पाहिजे, असंच खेळायला पाहिजे. पकवाज वाजवलं वाटतं, नाही नाही आपण वाजवलाच पाहिजे. एखाद्या वक्त्याचा अजायब कीर्तन चांगलं वक्तृत्व ऐकलं होणार नाही, हसत पाहिजे. नेमकं पाहिजे वाटतं. हे अर्जुनाला माऊली सांगतायत ज्ञानेश्वरीमध्ये. भगवंत माऊली आपल्याला नाही, भगवंत अर्जुनाला सांगतायत प्राप्तीची चाड वाहासी, तरी अभ्यासी दक्ष न होशी, अभ्यास करत नाहीस तू. म्हणून तुमचं आमचं जीवन हे ज्ञानेश्वरीला समर्पित लागतं.